नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, राज्यातील 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. म्हणजेच आता शेती पिकाच्या नुकसान झाली आहे बरेच शेतकऱ्यांची. त्यांना मदत म्हणून राज्य सरकारने ह्या 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 535 कोटी रुपये भरपाई निधी मंजुरी केली आहे. ही निधी कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्याला किती निधी मिळणार आहे आणि कशा प्रकारे ही निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे, A to Z माहिती सविस्तररीत्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी किती निधी मंजूर आहे हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ थोडा मोठा होईल. तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरच येत राहतील. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, राज्यातील कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या पिकाचे नुकसान झालेल्या भरपाई हे मिळणार आहे पाहूया. मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अखेर मदत देण्याचा निर्णय घेतलेला असून राज्यातील 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटी 65,74,893 रुपयाची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांनी आज दिली आहे. गेल्या 2 वर्षापासून ही भरपाई प्रलंबित होती. शेतकरी मित्रांनो, 2 वर्षापासून जे राहिलेली नुकसान भरपाई आहे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, पूर आल्यामुळे असे जे नैसर्गिक आपत्तीमुळे जे भरपाई होती ते आता हे सरकारने निधी मंजूर करून वितरित केली आहे. तर राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. पण निवडणूक आचारसंहिता व सरकार स्थापना, मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानापोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये इतकी रक्कम DBTद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे. तर मार्च 2023 पासून ही आपत्तीमुळे, नैसर्गिक अतिवृष्टीमुळे जे पीक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे अनुदान जमा होणार आहे. हे ज्या शेतकऱ्याचं बँक खातं आधार संलग्न असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे. नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याला आधार संलग्न करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्याला किती हजार निधी मंजूर झाली आहे पाहूया. तर पहिला पहा, अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील 10,135 शेतकऱ्यांना 16 कोटी 11,81,458 रुपये हे अमरावती जिल्ह्यातील मिळाले आहे. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 6,264 शेतकऱ्यांना 6 कोटी 95,56,720 रुपये हे निधी मंजूर झाली आहे. अकोला जिल्ह्यातील 5,557 शेतकऱ्यांना 6 कोटी 17,63,389 रुपये हे जमा झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 5,171 शेतकऱ्यांना 4 कोटी 26,78,006 रुपये हे जमा झालेला आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,792 शेतकऱ्यांना 1 कोटी 85,07,173 रुपये ही निधी मंजूर झाली आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील लातूर जिल्ह्यातील 1,68,089 शेतकऱ्यांना 178 कोटी 65,64,125 रुपये हे निधी मंजुरी करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील 1,12,648 शेतकऱ्यांना 121,64,563 रुपये निधी मंजूर झाली आहे. बीड जिल्ह्यातील 39,093 शेतकऱ्यांना 30,22,00,000 रुपये निधी 30,22,69,303 रुपये निधी मंजूर झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,719 शेतकऱ्यांना 3,23,67,862 रुपये निधी मंजुरी करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 2,408 शेतकऱ्यांना 1,63,53,333 रुपये मंजूर झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील 1,886 शेतकऱ्यांना 1,58,70,711 रुपये निधी मंजूर झाली. जालना जिल्ह्यातील 1,590 शेतकऱ्यांना 1,57,90,737 रुपये निधी मंजूर झाली. धाराशिव जिल्ह्यातील 342 शेतकऱ्यांना 32,50,148 रुपये निधी मंजुरी करण्यात आली आहे. त्याच्यानंतर कोकण विभागात पालघर जिल्ह्यातील 1,742 शेतकऱ्यांना 1,22,999 रुपये निधी मंजूर झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱ्यांना 23,47,767 रुपये निधी मंजूर झाली. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 12,48,990 रुपये हे निधी मंजुरी करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील 161 शेतकऱ्यांना 10,67,083 निधी मंजुरी झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांना 1,72,516 रुपये निधी मंजूर झाली. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यातील 45,924 शेतकऱ्यांना 41,87,68,71 रुपये निधी मंजूर झाली. गडचिरोली जिल्ह्यातील 18,988 शेतकऱ्यांना 19,16,0219 रुपये निधी मंजुरी झाली. भंडारा जिल्ह्यातील 19,067 शेतकऱ्यांना 19,14,33,557 रुपये निधी मंजूर झाली. वर्धा जिल्ह्यातील 16,248 शेतकऱ्यांना 16,39,33,151 रुपये एकूण हे निधी मंजूर झालेले आहे. त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील 5,995 शेतकऱ्यांना 6,11,178,000 रुपये ही निधी मंजुरी झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील 2,158 शेतकऱ्यांना 2,96,40,995 रुपये ही निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर आता नाशिक विभागातील शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील 4,274 शेतकऱ्यांना 5,65,55,735 रुपये निधी मंजूर झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील 5,042 शेतकऱ्यांना 4,43,98,742 रुपये निधी मंजूर झाली आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,975 शेतकऱ्यांना 2,54,65,970 रुपये. धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱ्यांना 46,83,551 रुपये निधी मंजूर झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,78,465 रुपये निधी मंजूर झालेले आहे. पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 43,321 शेतकऱ्यांना 35,87,16,094 रुपये ही निधी मंजूर झाली. सोलापूर जिल्ह्यातील 3,013 शेतकऱ्यांना 4,45,04,287 रुपये ही निधी मंजूर झाली. सांगली जिल्ह्यातील 522 शेतकऱ्यांना 52,12,803 रुपये निधी मंजूर झाली. पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱ्यांना 32,74,489 रुपये निधी मंजूर झाली. आणि सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱ्यांना 1,14,376 रुपये
मदतीचे ह्यामध्ये समावेश आहे। ह्या 34 ते 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एवढे निधी 535 कोटी निधी मंजूर झालेले आहे टोटल। हे निधी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासन दिला आहे। ह्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे दक्ष आहे। राज्य शासनाचे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 5,30,000 शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयाची भरपाई वितरित करणार आहे आणि वितरित सुद्धा आहे। शेतकरी मित्रांनो, ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे। तर ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार संलग्न असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे भरपाई जमा होणार आहे। जर नसेल तर ताबडतोब तुम्ही लिंक करून घ्या। 34 ते 35 जिल्हे कोणते आहेत मी ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि 34 ते 35 जिल्ह्यातील किती शेतकऱ्याला किती निधी मंजूर झाली या 535 कोटीमधून सर्व A to Z माहिती मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। फक्त व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर येत राहतील। तर इथंच थांबतो, नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।